हिंगणा येथील आदिवासी खसरा प्रकरण तापले. मनसेच्या जयश्री चव्हाण यांचा वनभवनात इशारा. न्याय न मिळाल्यास आंदोलन. हिंगणा परिक्षेत्रातील मौजा कान्होलीबारा येथील आदिवासी खसरा प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणात अन्याय झाल्याचा आरोप करत मनसे विधानसभा संघटक हिंगणा येथील जयश्री चव्हाण यांनी आज महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वनभवन येथे जाऊन माननीय उपवन संरक्षक यांची थेट भेट घेत निवेदन दिले व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनात म्हटले आहे की हिंगणा परिक्षेत्रातील कान्होलीबारा येथे आदिवासी खसरा प्रकरणात TLR मार्फत अंतिम मोजणी अहवाल येण्यापूर्वी संबंधित जागा शासकीय जंगलात येते असा आरोप करून सागवान लाकूड शासकीय डेपोमध्ये जमा करण्यात आले. एकाच जागेचे 2 वेगवेगळे सर्वे झाले असून त्यात तफावत असताना नियमानुसार TLR रेंजर व सर्व्हेअर यांच्या उपस्थितीत मोजणी होणे आवश्यक होते. जुन्या मोजणीनुसार सातबाऱ्याप्रमाणे शेती जुळत असताना नवीन सर्वेमध्ये जमीन कमी दाखवण्यात आल्याने संशय निर्माण झालाय. संबंधित कास्तकारांनी TLR मार्फत मोजणीसाठी अर्ज केला असून अंतिम अहवाल येणे बाकी असतानाच RFO हिंगणा यांनी घाईघाईने कारवाई करून माल शासकीय डेपोमध्ये जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दबाव टाकून कागदपत्रांवर सही, अंगठे घेणे व दस्तऐवज बदलण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व आदिवासी कास्तकारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जयश्री चव्हाण यांनी इशारा देत सांगितले की शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. हे निवेदन देताना त्यांनी वनभवन नागपूर येथे थेट भेट घेऊन प्रशासनाला इशारा दिला. सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर लक्ष्मणराव घौघवे.